रावसाहेब, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं काल रात्री पुण्यात आगमन झालं. काल रात्री झालंय. हो. आणि आज ते कार्यक्रमात सहभागी होत आहेत. काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिलाय, महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे आणि भाजप कार्यकर्ते असे म्हणतात समजा जर काही हिंसा झाली किंवा काही आंदोलन आक्रमक झालं तर त्याला जशास तसं उत्तर म्हणजे काय करणार? जशास तसं उत्तर. हे जे बोलतायत नाही सगळे मूळचे काँग्रेसवालेच आहेत. आणि रात्रीच्या अंधारामध्ये देशाचे गृहमंत्री पुण्यामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध आंदोलन करायला लोकांना काय वेळ लागलाय का? त्यांचे हात या देशातल्या विद्यार्थ्यांच्या रक्तानं माखले. खरं म्हणजे त्यांना पदावर राहायचा अधिकार नाही. गेले 10 दिवस संसदेचं अधिवेशन सुरू आहे दिल्लीत. अमित शहा एकदाही संसदेच्या सभागृहात आले नाही आणि हे बाहेर पुण्यात भटकत आहेत. हे लोकशाहीचं दुर्दैव आहे. तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात. संसदेमध्ये अँटी पेपर लीक बिलावर चर्चा सुरू आहे आणि पेपर फुटीला देशाचं गृह खातं जबाबदार आहे या अपराधाला. मुलांच्या भविष्याचं रक्षण तुम्ही करू शकला नाही. उलट विद्यार्थी न्याय मागायला आले, रस्त्यावर उतरले, तेव्हा तुम्ही त्यांच्यावरती टिअर गॅस फोडलेत, लाठ्या चालवल्यात, लाठ्या खिळे लावलेल्या लाठ्या आणि पॅलेट गन्स म्हणजे गोळीबार केला. आणि जेव्हा ह्या विषयावर चर्चा आली तेव्हा अमित शहा हे संसदेतून पळून गेले, आले नाही संसदेमध्ये. एकतर हे त्यांचं नैतिक अधपतन तर आहेच आणि डरपोकपणाचा कळस आहे. भाजपवाले काय त्यांचे संरक्षण करणार? भारतीय जनता पक्षाचे पुण्यातले लोक अमित शहाचं काय संरक्षण करणार? भविष्यात तुम्हाला संरक्षणाची गरज आहे. लोक रस्त्यावर धरतील तुम्हाला, म्हणून तर अमित शहा पळतायत इकडून तिकडे तिकडून इकडे. संसदेमध्ये वंदे मातरमचे विधेयक आलं, प्रधानमंत्री गायब. ज्या वंदे मातरमवर 2 दिवस विशेष अधिवेशन घेतलं पंतप्रधानांनी आणि मोठं भाषण ठोकलं काँग्रेसवर टीका करणारे, पण जेव्हा वंदे मातरम राष्ट्रगीताच्या संरक्षणासंदर्भात एक विधेयक आलं तेव्हा प्रधानमंत्री आले नाहीत. हा राष्ट्रगीताचा अपमान आहे. प्रधानमंत्र्याकडून माफी मागायला पाहिजे. ना गृहमंत्री ना प्रधानमंत्री हे असतात कुठे? हे करतात काय? यांना काम काय आहे? संसद काळात जर प्रधानमंत्री आणि गृहमंत्री सभागृहात उपस्थित नसतील तर हे कुठे असतात? हे काय कांड करत असतात? हे देशाला समजावं लागेल. आता पुण्यामध्ये आले काँग्रेसने आणि इतर लोकांनी त्यांच्याविरुद्ध आंदोलन करायचं ठरवलं. हा त्यांचा अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणतात हिंसेला हिंसेनं उत्तर देऊ. तुमच्यात हिंसा करायचा दम आहे का? आहे का दम हिंसा करण्याचा? सांगा ना तुम्ही. रात्री 12 वाजता तुमचे पंतप्रधान रात्री 12 वाजता व्हिडिओ टाकतात. दिवसा व्हिडिओ टाकायला घाबरतात मुलांशी बोलायला आणि तुम्ही आमच्याशी हिंसेचा गप्पा मारताय. काय त्या मुलांनी तुम्हाला नमवलं जंतर मंतरला हजारो लाखो मुलांनी तुम्हाला गुडघ्यावर आणलं. काय तुम्ही हिंसेच्या गप्पा करताय हो? तुमच्या लाठ्या खाट्या बंदुकाच्या गोळ्या खाऊन इथे तरुण वर्गात क्रांती करायला तयार झालेला आहे. तुम्ही क्रांतीच्या आड येऊ नका. 2029च्या आत मोदी आणि शहा या देशाच्या सत्तेवर नसतील हे त्यांनी आधी लक्षात घेतलं पाहिजे. 2029 सुद्धा उजाडत नाही आहे. मी आत्ता सांगतो 2029च्या आधीच त्यांचा बाजार उठलेला असेल, त्यांचा गृह खात्याचा लिलाव झालेला असेल. लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो आहे. कोणाला? काय झालंय का टिळक कुटुंबाला जे आता उरले आहेत? हां,
कोणीतरी शिंदे गटामध्ये गेलेत, टिळकांचे वंश शिंदे गटात. अरे लाज वाटली पाहिजे. ज्या स्वाभिमानाचा लढा, जन्मसिद्ध हक्क आहे स्वातंत्र्य हा माझा, त्यासाठी ज्यांचे पूर्वज छातीचा कोट करून ब्रिटिशांशी लढले, मंडालेच्या तुरुंगात गेले, डोंगरीच्या तुरुंगात गेले, कळलं. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय असा प्रश्न विचारला, आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचा ज्यांनी कडक शब्दात धिक्कार केला, ते लोकमान्य त्या टिळकांच्या नावाचा पुरस्कार ज्यांना दिला जातो आणि ज्यांच्या हस्ते दिला जातो, त्याने जंतर मंतर कांड केलं ना. जालियनवाला बाग नंतर या देशात जर कोणतं कांड घडलं असेल तर ते जंतर मंतर कांड आहे. जनरल डायर नंतर जनरल कायर, अमित शहा, आणि तुम्ही त्यांच्या हस्ते पुरस्कार द्यायला तुम्हाला लाज नाही वाटत? आणि म्हणजे राजकारण आणू नका यात. यात राजकारण नाही. हा देशाचा अस्मितेचा, अभिमानाचा, स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा विषय, जो आम्ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याकडून शिकलो. आता मोठं आर्मी वगैरे पुण्यात आणली असं कळलं मला. सगळा महाराष्ट्राचा पोलीस फोर्स पुण्यामध्ये आणलेला आहे. अरे कशाला घाबरताय? कोणाला घाबरताय? गृहमंत्री आहात ना. मुळात तुम्ही मूळचे गुंड आहात. एक तर गुंडासारखे वागा, नाही तर गृहमंत्र्यासारखे वागा. तुम्ही मूळचे तडीपार गुंडात, मग गुंडाने गुंडासारखं वागावं किंवा मग गृहमंत्री आहे तर गृहमंत्र्यासारखं वागावं. जनतेशी संवाद साधा, बोला जनतेशी. आम्हाला लोक गुंड म्हणतात, आम्ही गुंडासारखे वागतो. आम्ही सत्तेत असल्यावर सत्ताधाऱ्यांसारखे वागू. एक प्रश्न आहे की पंतप्रधानांनी काल रात्री देखील एक व्हिडिओ बनवला आणि सगळ्या मुलांना माफ केलं. हे कोण माफ करणार? शिव्या घातल्या त्यांनी माफ केलं. नाही नाही नाही, हे बघा, एक लक्षात घ्या, हा ही त्यांची आणखीन एक शरणागती आहे. ही त्यांची आणखी एक शरणागती आहे. मुळात मुलांनी त्यांच्याकडे माफी मागितलेली नाही की आम्हाला तुम्ही माफी द्या. मागितली आहे का? आम्ही कोणी मागितली आहे का माफी तुमच्याकडे? साहेब आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो, असं कोणी बोललं आहे का? ही तुम्हाला अवदसा आठवते कशी? काय म्हणजे मला कळतच नाही काय. आम्ही तुम्हाला माफ करतो. अरे पण माफी मागितली का आम्ही? की आम्ही माफ करतो, हे करतो, नाही आहे. हे भ्रमिष्ट झाले. या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे भरकटले आहेत मनानं आणि विचारानं. त्यांनी त्यांचे सल्लागार बदलायला पाहिजे. त्यांच्या पक्षांतर्गत ज्या मंडळांच्या गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे त्यांची मानसिक स्थिती कोणाचीही बरी नाही. माफ करताना मग शेकडो मुलांचं चारित्र्य कशाला तपासताय? तुम्ही या गुन्ह्यामध्ये होतात, तुम्ही त्या गुन्ह्यामध्ये होतात. आता चंद्रकांत दादा पाटील दगडाचे ठसे घ्यायला गेलेले आहेत. हां, त्यांनी तिथे क्वारी काम सुरू केलेलं आहे. 4 ट्रक घेऊन गेलेत. मला कोणतरी म्हटलं, त्यांना जबाबदारी दिली अमित शहाने, दगड गोळा करा म्हणून. चंद्रकांत दादांना कोथरूडचे कार्यकर्ते पाठवले त्यांनी. दगड गोळा करणार, मग ते लॅबमध्ये आणणार आहेत. दादांना स्वतःची जबाबदारी दिली आहे. फिंगरप्रिंट चेक करायची, मग ते आधार लिंकला जोडणार. कोणी सांगितलं तुम्हाला सगळं? त्याच्यामुळे त्यांना चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारखी जी महान वैज्ञानिक संशोधक डॉक्टर अब्दुल कलाम मागे पडलेले आहेत. डॉक्टर अब्दुल कलाम मागे पडले. विसरतील लोक आता डॉक्टर अब्दुल कलामना. यापुढे डॉक्टर अब्दुल कलाम नंतर हे चंद्रकांत पाटील यांना संशोधन व विज्ञान क्षेत्रातला सर्वोच्च जागतिक पुरस्कार देणं गरजेचं आहे. नाही, पण राऊतसाहेब, पंतप्रधान असं म्हणतात की या आंदोलनामध्ये युवकांनी त्यांच्या विरुद्ध आणि त्यांच्या आई विरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली. तुम्ही वापरली ती याआधी? त्यांना योग्य मार्गदर्शनाची तुम्हाला गरज सुद्धा आहे. खरं म्हणजे तुम्हाला मानस उपचार तज्ज्ञाची गरज आहे प्रधानमंत्र्यांना. बरोबर ना? मी सांगतोय ना तुम्हाला. आपण कोणाला तरी जर्सी गाय म्हणाला होतात, आपण कोणाला तरी 50 करोड की गर्लफ्रेंड म्हणाला होतात, आपण अजून कोणाला काय काय म्हणाला होतात. त्याच्यामुळे
तुम्ही दुसऱ्यांची आई बहीण काढलीत ना, हे विसरताय तुम्ही. तुमच्या अंगावर आल्यावर कोणीही तुमच्या आई बहिणीवर गेलेलं नाही. भावनांचा उद्रेक होता. ज्या पद्धतीने हा देश चाललेला आहे आणि चालवला जातोय त्याला झुंडशाही, हुकुमशाही म्हणतात. त्या हुकुमशाही विरुद्ध जर पोरं रस्त्यावरती आली असतील आणि ह्याच मुलांच्या मदतीनं 2014 साली तुम्ही सत्तेवर आला होता, याच जयंतींच्या मदतीनं, हे विसरू नका. कोणी तुम्हाला शिव्याबिया घातलेल्या नाहीत. राज्यकर्त्याला त्याच्या लायकीनुसार लोकांकडून आदर, प्रेम आणि शिव्या मिळत असतात. तुम्ही आमचा पक्ष फोडलात. तुम्हाला काय वाटलं नाही? बाळासाहेब ठाकरेंचा, हिंदू हृदय सम्राटांचा पक्ष, अमित शहा आणि मोदींनी जेव्हा फोडला तेव्हा आम्हाला काय दुःख झालं नाही? बाळासाहेबांचा पक्ष आपण तोडता निर्लज्जपणे. शिव्या काय? या काही शिव्या नाही आहे. महाराष्ट्राची जनता तुम्हाला रोज शिव्या घालते. हा बोला. रावसाहेब, पुण्यात जेव्हा अमित शहा येत आहेत तेव्हा त्यांच्या स्वागताच्या होर्डिंग्सवर त्यांचा उल्लेख देशाचे चाणक्य असा करण्यात आला. भाजपने ही सगळी होर्डिंग्स लावली. भाजपनं होर्डिंग लावणं हे लाचारीचं टोक आहे. राष्ट्रीय स्तरावर काय चाललं, मुलांची डोकी कशी फुटली, मुलींच्या कपड्यांना कसा हात घातला, याच्याविषयी भाजपला काय ज्ञान आहे का माहिती घेतली आहे का? भ्रष्टाचाराचा पैसा प्रचंड आहे, लुटलेला पैसा आहे, खड्ड्यातला पैसा आहे. होर्डिंग लावताय चमचेगिरीला. अमित शहाना लाज वाटली पाहिजे. पुण्यात येताना संसदेमध्ये तुम्ही येत नाही, मुलांवरील हल्ल्या संदर्भात माफी मागायला तयार नाही आणि माफ करताय. तुम्ही माफी मागा ना आधी. काल बरं, चाणक्याचा जरा अभ्यास करावा त्यांनी. ते मेन चाणक्य. हां, त्यांनी जी शेंडीला गाठ मारली होती ना, हां, त्यांची शेंडी धरून आता कुठे काय होणार आहे ते बघा तुम्ही. कुंभमेळ्याचं आयोजन होतं आहे, नाशिकमध्ये होणार आहे. पण त्या कुंभमेळ्याच्या आयोजनावरून महायुतीच्या 2 नेत्यांमध्ये चुंकलेली आहे. छगन भुजबळांनी थेट आरोप केले गिरीश महाजनांवर की कशा प्रकारे जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्या प्रकरणावर हे जबाबदार आहेत, सरकार जबाबदारी. आणि 4 बळी गेले. आज सामनाचा अग्रलेख आपण वाचा. नाशिकमध्ये 4 बळी गेले खड्ड्यात आणि 550 लोक त्या खड्ड्यांमुळे जायबंदी झालेले. कोण जबाबदार? नाशिकमध्ये सत्ता महानगरपालिकेत कोणाची आहे? भाजप आणि मिंध्याची आहे. संपूर्ण महाराष्ट्रात खड्ड्यांचं साम्राज्य आहे. असंख्य लोक खड्ड्यांमुळे मरण पावली. काल नांदेडमध्ये 2 घटना घडल्या. छगन भुजबळ जे म्हणतायत की याला जबाबदार कोण, याला जबाबदार भुजबळ पण आहेत ना. सत्तेमध्ये कोण आहेत? तुम्ही सत्तेमध्ये आहात. गिरीश महाजन हे चंपतराय आहेतच बरं का. त्यांची भूमिका चंपतरायची आहे, लुटायचं. आता कुंभमेळ्याच्या दानपेट्या हे लुटणारच आहे, सगळ्यांना माहिती आहे. कुंभमेळ्यातला जो धार्मिक उत्सव आहे हिंदुत्वाचा, ते काय यांना प्रमुख केला आहे देवेंद्र फडणवीसने? 25% गोळा करायला. सगळे ठेकेदार गुजरातचे, हे फक्त 25% घेणार. हे महाराष्ट्राचे चंपतराय आहेत गिरीश महाजन. हे छगन भुजबळांची जबाबदारी नाही का? तुम्ही नाशिकचं नेतृत्व करताय. तुम्ही नाशिक जिल्ह्यातून निवडून आलेला आहात, मंत्री आहात नाशिक जिल्ह्यातून निवडून आलेले. मग त्या खड्ड्यांची जबाबदारी गिरीश महाजनला कोणी नाशिकचा नेता मानत नाही, भुजबळांना मानतात. भुजबळांनी काय केलं कॅबिनेटमध्ये? किती आकांडतांडव केलं? टेबलवरती किती वेळा मूठ आपटली आहे नाशिकच्या रस्त्यावर? सांगा. करा ना आंदोलन, आम्ही येतो तुमच्याबरोबर. विकास मंत्री जयकुमार गोरे म्हणतात की पुढची निवडणूक उद्धव ठाकरे अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार गोरे. येड झवायचं, कापायचा नाही. 1 नंबरचा हा येड झवा. बरं, त्यांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणताय? हा कोण? गोरे ना. कोण तो? काय? अभिजित दिपकेने तुमच्या प्रधानमंत्र्याला गुडघे टेकायला लावलं, हे विसरलात का?
अभिजित दिपकेमुळे आजही अमित शहा आणि पंतप्रधान हे दडून बसल्यात बिळामध्ये, हे विसरलात का? अभिजित दिपकेला सगळ्यात आधी पाठिंबा आम्ही दिला, या तरुणांच्या भावना समजून. आणि हा तरुण या भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. सातारचा, तुम्ही सातारचं काहीतरी प्रतिनिधित्व करताय, फार मोठी परंपरा आहे सातारला राजकारण्यांची, थोडं तरी भान ठेवा तुम्ही. तुम्ही अभिजित दिपकेविषयी बोलताय म्हणजे तुम्ही या देशातल्या तरुणांचा अपमान करताय. नाही पण राऊतसाहेब, त्या यशस्वी आंदोलनानंतर अभिजित दिपकेशी जवळीक साधण्यासाठी दोन्ही शिवसेनेत नाही, अजिबात असल्याचं म्हटलं जातंय. अजिबात कारण तसं नाहीये. त्यांच्या घरी दोन्ही शिवसेनेचे नेते पोहोचतायत. तुमचे नेते उद्धव ठाकरेंशी फोनवर बोलणं त्याला करत घरी आहेत. बोलवलंय का अभिजित दिपकेला मात्र? समाज कल्याण मंत्री मला बघा, शिरसाट याच्याविषयी माझ्याकडे यांनी- काही माहिती नाही. आम्ही त्या तरुणांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि पाठिंबा दिला, इतकंच मी सांगू शकतो. जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या भूमिका घेऊन तरुण वर्ग रस्त्यावर उतरेल, तेव्हा शिवसेना त्या तरुणांच्या बाजूने उभं राहील.